नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि रोज मुलांचं डिमांड असतं की काहीतरी आई खायला दे। तर अशा वेळेला एक हेल्दी ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे मुलांचा सगळ्यात आवडीचा डोरा केक। डोरा केक म्हणजे मुलांचा अगदी फेवरेट। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप हा बारीक रवा घेतलेला आहे। हा 0 नंबर रवा आहे, बाहेर वाण्याकडे वगैरे आरामात मिळून जातो। तर शक्यतो बारीक रवाच घ्यायचा आहे, जाडा रवा मुळीच वापरायचा नाही आहे। आता इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, त्यातलं अर्धं दूध फक्त इथे मी घालून घेते आता, कारण रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर इथे आता अर्धा कप दूध मी घातलेलं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेते। डोरा केक आपण इथे मैद्याचा वगैरेही करू शकतो, पण मुलांना एक हेल्दी ऑप्शन म्हणून मी हा इथे रव्याचा डोरा केक करून दाखवलेला आहे आणि खरंच खूप छान असा हा डोरा केक इथे तयार होतो। आता हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे। 10 मिनिटांसाठी इथे आपण झाकण ठेवूया आणि रवा भिजत ठेवूया। तर 10 मिनिटांनी मस्त असा रवा आपला फुलून निघाला आहे, मस्त भिजला गेला आहे रवा आपला, बघू शकताय तुम्ही, छान फुलला गेला आहे। आता हे मिश्रण एकदा मिक्स करून घेते पुन्हा मी। आता यामध्ये जाईल 1 चमचा मैदा। तर इथे 1च चमचा फक्त मैदा घालायचा आहे आणि मिश्रण मिक्स करून घेते मी। आता यामध्ये जाईल पाव कप साखर। तर पिठी साखर इथे वापरायची, जाडी साखर शक्यतो वापरू नका। अर्धा कप रव्यासाठी इथे पाव कप साखर मी वापरलेली आहे। सगळं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये देणारच आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण घालून घेऊ। तर हे आता छान मिक्स करून घेतलेले आहे मी। आता यामध्ये जाईल मिल्क मेडचं कंडेन्स मिल्क। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी काहीच हरकत नाही, मी इथे अमूलचं वापरते। तर हे इथे 2 चमचे मी मिल्क मेडचं कंडेन्स मिल्क वापरते आहे। याने ना आपल्या डोरा केकची चव खूप छान अशी इथे येणार आहे डोरा केकला। तर हे 2 चमचे मी घेतलेला आहे, आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ते 2 चमचे। त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घेतली आहे। अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे। 1 चमचा मध घातले, मध घालणं खूप गरजेचं आहे, मध घालायचीच आहे आपल्याला इथे। तर 1 चमचा मध घातला आहे मी। 1 चमचा आपलं नेहमीचं घरगुती ऑइल, रिफाइंड ऑइल, इथे सनफ्लावर ऑइलचा मी यूज केलेला आहे, वास नसलेलं शक्यतो ऑइल वापरायचं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी व्हॅनिला इसेन्स घातला आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे, छान एकजीव होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आता मी चमच्याऐवजी व्हिस्करचा वापर करते, व्हिस्करने छान हे पदार्थ आपले मिक्स होऊन जातील। तर आता व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनने, ज्या पद्धतीने आपण केकचं बॅटर करतो त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। तर इथे आता थोडंसं मला थिक वाटतं आहे अजून बॅटर आपलं, तर मी अजून अर्धं दूध यामध्ये घातलेलं आहे। तर टोटल आता मला अर्धा कप दूध लागलेलं आहे। मी इथे 1 कप दूध घेतलेलं, पण त्यातलं अर्धा कप दूध इथे उरलेलं आहे। तर इथे आता पुन्हा मिक्स करून घेते आणि जशी आपली डोशाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असते अगदी त्याच पद्धतीने इथे हे बॅटर तयार करायचं आहे, तितकंच ते फ्लोई बॅटर असलं पाहिजे। तर आता इथे मी एक डाव घेते आणि प्रत्येक वेळेला 1च चमचा फिक्स ठेवायचा, जेणेकरून आपले डोरा केक एका साईजचे तयार होतील। तर इथे असा मी हा एक डाव तयार केलेला आहे, घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त फ्लोईंग कन्सिस्टन्सी झालेली आहे, अगदी डोशाच्या बॅटरप्रमाणेच। मिक्स करून घेऊयात। एकीकडे आता मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। पहिल्या वेळेला फक्त पॅन जरासं तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊयात आपण, प्रत्येक वेळी तेल तूप लावण्याची गरज नाही आहे, पहिल्यांदा फक्त आपण हे ग्रीस करून घेणं थोडंसं गरजेचं आहे। आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला मधोमध असा आपल्याला हा डोरा केकचं हे बॅटर जे आहे
ते घालायचं आहे आणि पॅन वगैरे हलवण्याची अजिबात गरज नाही, ते आपोआप स्प्रेड होतं आणि तो आकार फिक्स तेवढाच राहतो, म्हणजेच आपले सगळे डोरा केक छान एक समान होतील. तर तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवलं, अगदी छान असे ते होल पडलेत, याचाच अर्थ आपलं बॅटर परफेक्ट आहे. 2 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण हे परतून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. घाई जरासुद्धा करायची नाही आहे, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते आणि नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे ते चिकटत तर अजिबातच नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता, आहा किती सुंदर कलर आला आहे बघा, अगदी छान असा कलर आलेला आहे आपल्या डोरा केकला आणि मस्त दोन्ही बाजूंनी ते असे शेकून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने एक ते 1.5 मिनिट शेकून घ्यायचं आहे फक्त, फार काही शेकण्याची गरज नाही आहे. तर इथे आता मस्त असा आपला हा डोरा केक रेडी झाला. एका डिशमध्ये काढून घेते मी. सेम सेकंड टाईमसुद्धा फक्त प्रत्येक वेळेला जेव्हा आपण पॅनमध्ये बॅटर घालू त्यावेळेला थोडंसं बॅटर हलवून घेणं गरजेचं आहे. तर इथे आता दुसरासुद्धा डोरा केक मी घालून दाखवते. तर हे बघा, जराही पॅन वगैरे हलवायचं नाही, जसजसं तुम्ही बॅटर टाकत जाल तसतसं ते आपोआप स्प्रेड होत जाणार आहे. आता पुन्हा 2 मिनिटांसाठी इथे मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटांनी मस्त असं आपला हा डोरा केक तयार होतो. हे बघा, पुन्हा मी झूम करून दाखवला आहे कॅमेरा तुम्हाला. असे हे होल पडले की समजायचं आपलं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता इथे पुन्हा मी हे पलटून घेते. हळूवार कालथा लावायचं आहे, अगदी घाईघाईत पलटायचं नाही आहे ते. तर इथे आता थोडासा दुसऱ्या हाताने सुद्धा आपण हे केलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर इथे आता मस्त असे माझे हे डोरा केक तयार झालेले आहेत. अजून एक करून दाखवते तुम्हाला. आहा, काय कलर आला आहे ना, खूप छान कलर आलेला आहे आणि कुणी म्हणणार नाही की आपण हे रव्यापासून केलेले आहे. बरेच लोक मैद्याचे करतात डोरा केक. तर इथे आता छान तयार झालेले आहेत. मी हे 2 डोरा केक घेतलेले आहेत इथे. आता मी इथे हे चॉकलेट गनाश विदाऊट चॉकलेट केलेलं आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, नसेल पाहिली तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हे चॉकलेट गनाश यावर टाकून घ्यायचं आहे, स्प्रेड करायचं मस्तपैकी. असं स्प्रेड करून घेते मी आणि त्यावर दुसरा जो आपला डोरा केक आहे तो यावर ठेवून घ्यायचा. तर हे असं सगळ्या बाजूने आपल्याला बरोबर राऊंड असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. चॉकलेट गनाशच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही अगदी रेडीमेड पीनट बटर, कोको बटर वगैरे मिळतं ते वापरलं तरी काहीच हरकत नाही, किंवा चॉकलेट गनाश तुमच्याकडे असेल तर ते वापरलं तरी काहीच हरकत नाही. तर इथे आता हे मस्त मी तयार केलेलं आहे. दुसरासुद्धा मी तयार करून घेते अशाच पद्धतीने. त्यावरसुद्धा चॉकलेट गनाश मी स्प्रेड करून घेते आणि लहान मुलं तर इतके आवडीने खातात. हा जेव्हा डोरा केक मी बनवला तेव्हा माझी मुलगी लिटरली वेड्यासारखी उड्या मारायला लागलेली. तिलासुद्धा खूप आवडतो हा डोरा केक. तर हे बघा, खूप छान आणि इतका स्पॉन्जी झाला आहे, हा खूप स्पॉन्जी झालेला आहे. तर मस्त असे हे डोरा केक आपले तयार आहेत. मी एक केक तुम्हाला कट करूनही दाखवते इथे. मस्त असा मधून कट करूयात आपण. तर नाईफने इथे कट करून घेते. मुलांना सुट्ट्या लागल्या ना की त्यांना नेहमी काही ना काहीतरी वेगळं खायला हवं असतं आणि हे असं काही हेल्दी करून घातलं तर आपल्यालाही टेन्शन नाही. बाहेरचं काहीतरी विकतचं आणून देण्यापेक्षा हे घरगुती काही हेल्दी छान खायला घातलं तर आपणही खुश आणि मुलंही खुश. तर बघू शकता, मस्त असा आपला हा डोरा केक इथे तयार झालेला आहे. किती यम्मी दिसतोय बघा तो. मस्त मध्ये असं चॉकलेट आणि बाजूने आपला हा डोरा केक. तर छान असं हे कॉम्बिनेशन इथे तयार झालेलं आहे. वरनं मी जरा हर्षीजचं चॉकलेट स्प्रेड मी केलेलं आहे. सिरपचे येतं हर्षीजचं, ते पण मी स्प्रेड केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आपापल्या आवडीनुसार आपण डेकोरेट करून खाऊ शकतो. तर इथे आता मी माझ्या मुलीला हर्षीजचं सिरप हवं होतं वरनं आणखीन, म्हणून मी इथे
स्प्रेड केलेला आहे. तर इथे मस्त यम्मी असा हा डोरा केक आपला रेडी आहे. तर या सुट्टीमध्ये तुम्हीसुद्धा तुमच्या लहानग्यांना हा डोरा केक नक्की खायला घाला आणि त्यांना खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.